2026 मध्ये मी करतो आपल्या सर्वांचे स्वागत। पहिल्या मॅचला होते सुरुवात। पहिला सामना सुरू होतोय आजच्या दिवस क्रमांक 2 मधील। दोन ताकदवान प्रतिस्पर्धी एकमेकांच्या समोर आहेत। श्री सचिन ढवळे सर स्पोर्ट फाउंडेशन प्रहार 11 संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। लेट्स प्ले डावल होते सुरुवात। पहिलं षटक करण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती। पहिला बॉल शिवमचा पहिला चेंडू करण्याचा प्रयत्न होता। पाठीमागच्या बाजूला चेंडू आपण पाहिलं तर अडवण्याचा प्रयत्न करतायत संघनायक दादा गायकवाड आणि तोपर्यंत एक सिंगल येते। एका धावेच्या मदतीने संघाचं खातं देखील इथे आपण पाहिलं तर कोल्हा ते टीमचं अकाउंट ओपन होताना पाहायला मिळते। अनिलभाऊ भूमकर 11 आणि त्यांच्या विरोधात श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे या दोन संघात आजच्या दिवसातील पहिली मॅच आपण पाहतोय। कालच्या दिवसभरातील मानाच्या करंडकाचा खेळ आपण सर्वांनी पाहिला। पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा देखील आपण पाहतो आणि ज्याची आतुरतेने उत्सुकतेने आपण वाट पाहत होतो तो वरुण राजा आज या स्पर्धेत आपल्याला पावसाच्या सरी कोसळताना पाहायला मिळतात। पावसाळी रबर बॉल क्रिकेट नक्कीच आपण पाहिलं तर मुंबई शहरात खेळलं जायचं। विशेष करून आपण कोकण परिसरात पावसाळी रबर बॉलचं क्रिकेट पाहायचं, परंतु मानाचं करंडकनं पुण्याचं देखील पावसाळी रबर बॉल क्रिकेटची ओळख बनवली। यावेळेस पॉइंटच्या दिशेने फटका खेळायचा होता। बॅकवर्ड पॉइंटला जातोय। डीप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, अडवण्याचा प्रयत्न केला चालेल तोपर्यंत काही धावा या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात। बॅकअप साठी क्षेत्ररक्षक देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। टॉस जिंकून प्रथमतः संघनायक दादा गायकवाड यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग साठी प्राचारण केले अनिलभाऊ भूमकर स्पोर्ट फाउंडेशन पुणे संघाला। नुकतीच आपण पाहिलं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा कालच्या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा आपण पाहिला। या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे आयोजक संयोजक अतिशय प्रामाणिकपणे प्रत्येक वर्षी नवनवीन उपक्रम नवनवीन संकल्पना घेऊन हा मानाचा करंडक आपल्या सर्वांच्या भेटीला येतो आणि सातत्यपूर्ण आयोजन काय असतं ते या आयोजकांकडून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं। आणि पुण्याची एक वेगळीच ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर आणि भारतभर मानाचा करंडक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतो। रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप मानाचा करंडक यावेळेस सोडून दिला, विल्लेप केला, भन्नाट वेग होता। ऑफस्टंपच्या बराचसा बाहेर चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतो आणि पंच देखील आपल्याला काय निर्णय कळवतात ते देखील आपण पाहतोय। व्हाईट बॉल होते एक्स्ट्राच्या रूपानं धावसंख्येत वाढ होते, स्कोर कार्ड होते, आकडे बदलतायत। व्हाईट प्लस एक सिंगल, 2 धावा धावफलकोती ऍड होत आहेत आणि स्कोर कार्ड होती बनवलं जात आहे। 2 चेंडू 5 धावा। वैभव कातोरे सर, अक्षय निर्मळ सर आणि अतुल रुंगे सर या 3 पंचांचा पॅनल या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतोय। तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा शिवम पाडोळे। यावेळेस शरीरावरती आघात करणारा चेंडू होता। थोडासा टप्पा पाठीमागे ठेवला होता। सिमेंटची खेळपट्टी आहे, त्या खेळपट्टीबद्दल काल भरपूर चर्चा आपण सोशल मीडियावरती देखील पाहिल्यात। लेग बायच्या रूपाने एक सिंगल येते पंच आपल्याला कळवतायत। वैभव कातोरे सरांना इनॅक्शन आपण पाहतोय। स्कोले पंच अक्षय निर्मळ सर इथे आपल्याला पाहायला मिळतात। शुभम जाधव आणि महेश शिंदे ही जोडी आपण बॅटिंग साठी पाहायला मिळते। लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन अनिलभाऊ भूमकर स्पोर्ट फाउंडेशन टीम कडनं सलामीला आघाडीला बॅटिंग साठी पाहायला मिळत आहेत महेश शिंदे। यावेळेस पुन्हा एकदा सोडून दिलाय ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरचा चेंडू पंच इथे आपल्याला कळतायत। अतिरिक्त अवांतर धाव येते मिस्टर एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड होते आणि धावफलक होती धावसंख्या 1 ने ऍड होते आणि धावफलक होती बनवलं जात आहे। 3 चेंडू 7 धावा। मानाचं करंडक आपण पाहतोय पावसाळी रबर बॉल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा शिवमचा पुढचा बॉल सरळ बॅटनं समोर हवेत उडवलाय, चेंडूने उंची घेतली, लांबी गाठल्याने चेंडू मात्र चाललाय सीमा रेषा पार। मानाच्या करंडकचा दिवस क्रमांक 2 चा पहिला सिक्सर। तेरा धावा धावफलक होत आहेत। पहिलं षटक आपण पाहतोय डोकरतीचे बॅटर बॅटिंग साठी महेश शिंदे। यावेळेस बॅकवर्ड पॉइंटला खेळायचा होता। चेंडू आपण पाहिलं तर डीप थर्डमॅनच्या दिशेनं पाहायला मिळतोय, परंतु पाठीमागच्या बाजूला काही डिक्लेरेशन झोन देखील पाहायला मिळतात। रनआउटची सुवर्ण संधी सुरू होती, परंतु तिथे टेक्निकलचा वापर केला तो तिसऱ्या पंचांकडे मागणी केला ते बॅटरला थांबवतायत ऑनफिल्ड अंपायर। तिसऱ्या पंचांकडे चौकशी केल्या ते टीव्ही अंपायर काय निर्णय पाठवतील ते देखील आपण पाहणार आहोत। चेक केला ते अतुल उर्फ पिंटूबा मांगडे, महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी सागरदादा शेडगे
विश्वनाथ उर्फ बुवाभाऊ पवार, चेतनदादा बाठे आणि संपूर्ण डीडी स्पोर्टचा मित्र परिवार सातत्यपूर्ण आयोजन करण्यात ज्यांचा प्रचंड हातखंडा या पुण्यनगरीत आपण पाहिलेला आहे. ही सर्वच मंडळी या स्पर्धेचं अतिशय भव्य दिव्य आयोजन नियोजन करताना पाहायला मिळत आहेत. चेक केला ते आणि टेक्नॉलॉजीच्या आधारे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. ओयूटी आउट, फलंदाज बाद आहे. पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट फाउंडेशन पुणे संघाला. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची जी वैशिष्ट्य आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. सुरुवातीलाच मी सांगितलं की महाराष्ट्रात विशेषतः कोकण आणि ग्रामीण भागात पावसाळ्यात खेळला जाणारा अत्यंत लोकप्रिय आणि रोमांचक खेळ म्हणून रबर बॉल क्रिकेटकडे पाहिलं जातं. सुरुवातीला मुंबईत आपण रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा पाहिल्या, परंतु गेली 4 ते 5 वर्षाच्या कालखंडात त्याचे पडसाद पुण्यनगरीत देखील पाहायला मिळाले आणि मानाचा करंडक ही संकल्पना आपण पाहतोय. यावेळेस सरळ बॅटने समोर खेळलाय. मिडॉनमधून चेंडू डीप लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येत आहेत, फेकी करतायत, तोपर्यंत एक सिंगल येते. पहिले षटक शिवम पाडोळेचं इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळते. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट फाउंडेशन पुणे 1 गडी बाद 15 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलक होत आहेत. सिद्धार्थ बॅटिंगसाठी आहेत, महेश शिंदे आपल्याला बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत आणि शिवम पाडोळेच्या पहिल्या षटकात तब्बल 14 धावा आणि एक्स्ट्राच्या रूपानं एक सिंगल देखील आपण पाहिलं तर ऍड होताना पाहायला मिळते. पावसाळी रबर बॉल क्रिकेट म्हटलं की मानाचं करंडक आणि 15 धावा. षटक क्रमांक पहिलं संपले. शिवमच्या षटकात 14 आल्यात, एक्स्ट्राच्या रूपाने 1 आली आणि टीमची संख्या अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट फाउंडेशन पुणे 1 गडी बाद 15 धावा. बॅटिंगसाठी महेश शिंदे आपल्याला पाहायला मिळत आहे. डावकरतीचे एक अष्टपैलू प्युअर ऑलराऊंडर खेळाडू. हे सातत्याने आपण पाहिलं तर याही खेळाडूच्या यशामध्ये आपण पाहिलं तर प्रचंड मोठा संघर्ष. यावेळेस पूल करायचा होता, शरीरावरती टाकला चेंडू होता, खरं तर अंगावरती टाकला चेंडू आपण पाहिलं तर हलवारपणे दिशा देण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथे पंच देखील आपल्याला काय निर्णय कळवतात ते देखील पाहतोय. बॅटच्या आतील काढा घेऊन शॉर्ट फाईन लेग मध्ये एक सिंगल येते. धावसंख्या 1 पुढे जाते. स्कोर कार्ड होती आकडे बदलत आहेत आणि धावफलक बनवले जात आहेत. 1 गडी बाद 16 धावा. दुसऱ्या क्रमांकाचे षटक आपण पाहिलं तर सुरू आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती अक्षय नाईकला आपण पाहतोय. दादा गायकवाड इन ऍक्शन आहेत. सुशांत गायकवाड देखील या संघात आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक खेळाडू जे विशेष करून या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतील. पुण्यनगरीतील असतील, मुंबई परिसरातील असतील, अनेक जिल्ह्यातून, तालुक्यातून, गावागावातून खेळाडू आज पुण्यनगरीकडे आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. काल, आज आणि उद्या हे 3 दिवस या खेळाडूंची पावलं या पुण्याच्या मानाच्या करंडकामध्ये आणि विशेष करून पुण्याच्या लाडक्या अप्परच्या बिबेवाडीच्या मैदानाकडे आपल्याला येताना पाहायला मिळतील. डीडी स्पोर्टचे भव्य दिव्य सुंदर आयोजन नियोजन आपण सातत्यानं पाहतो. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य दिव्य पुतळा या स्पर्धेचं एक प्रमुख आकर्षण आपण सातत्यानं पाहतो. यावेळेस हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न होता. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर चांगला चेंडू आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. आवर्जून कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पाहिलं तर श्री सचिन डवळे सर, प्रहार 11 पुणे या टीमचे टीम मॅनेजर शरदची दौड सर अडेकन उपस्थित आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट देताना पाहायला मिळत आहेत. कारण का रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेची ओळख सातत्यानं आपण पाहतो. यावेळेस टप्पा थोडासा खाली राहिलाय. चेंडू देखील आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहताना पाहायला मिळतो आणि खरं तर खूप चांगली गोलंदाजी अक्षय नाईक कडनं षटक क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या तुलनेत 22च्या रूपाने एक सिंगल येते. अक्षय निर्मळ सर इथे आपल्याला इशारा करतायत. गोलंदाज अक्षय नाईक आहेत आणि मुख्य पंचांच्या भूमिकेत देखील आपण अक्षय निर्मळ सरांना पाहतोय. ही संपूर्ण क्रिकेटची स्पर्धा इथे आपल्याला पाहायला मिळते. येणारे 3 दिवस
काल आज आणि उद्या या 3 दिवसात पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा थरार हा पुणेकरांना आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील भारत देशातील रबर बॉल क्रिकेटच्या चाहत्यांना तो मात्र अनुभवताना पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा बॅटच्या हातीलकडे घेऊन चेंडू बॅक टू बॉलर अक्षय नाईकच्या दिशेने पाहायला मिळतोय. डावकृतीचे फलंदाज महेश शिंदेकडनं या षटकात थोडस फुटवर्कची कमी जाणवताना पाहायला मिळते आणि अक्षय नाईक देखील गोलंदाजीतून वेगवान गोलंदाजी करताना पाहायला मिळते. अचूकता, योग्य टप्पा आणि करता व्हेरिएशन या गोलंदाजीची खासियत आतापर्यंत राहिलेली आहे. शरीरावरती आघात करणारे चेंडू डावकृतीच्या फलंदाजाला थोडेसे अडचणीत आणणारे, संकटात आणणारे चेंडू या सिमेंटच्या खेळपट्टीवरती रबर बॉल क्रिकेटमध्ये अक्षय नाईक कडनं पाहायला मिळत आहेत. यावेळेस भन्नाट वेगाने टाकला होता चेंडू, टप्पा थोडासा पाठीमागे खेचून टाकला आणि विकेट किपरच्या दिशेने चेंडू पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. षटकाची होती समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 17 धावा. सन्मान्य बिजूभाई यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. या स्पर्धेसाठी गॉगल मॅन ऑफ द मॅचच्या प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी गॉगल ज्यांच्या माध्यमातून मिळाले ते बिजूभाई यांचं शुभागमन. त्याचबरोबर साहेब भाई आज लाईव्ह इन ॲक्शन आज खेळताना पाहायला मिळतील. डी स्पोर्टचा चोप्रा आर्चर साहेब भाई खेळताना पाहायला मिळतील. दोन षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 17 धावा धावपल कोळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटचे अनेक रती महारथी तारे सितारे रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील आपल्याला चमकदार कामगिरी करताना पाहायला मिळतात. रबर बॉलचे क्रिकेट एक वेगळा आणि विलक्षण आनंद देतं, कारण का पावसाळी रबर बॉलचे क्रिकेट, ओली सिमेंटची खेळपट्टी, रबर बॉलचा चेंडू आणि आगळ्या वेगळ्या प्रकारच्या बॅट आपल्याला नक्कीच खेळाडूंच्या हातामध्ये पाहायला मिळत आहेत. काही रंगीबिरंगी कलरच्या बॅट देखील आपण पाहतो. आवर्जून पावसाळी रबर बॉल क्रिकेट खेळण्यासाठी बनवलेल्या बॅट्स त्या देखील आपण खेळाडूंच्या हातामध्ये पाहतोय. पण इथे आपल्याला इशारा करतायत, डेड बॉल देखील येतोय. करण डुकुरे जो गोलंदाजीच्या मार्क होती पाहायला मिळतोय. यावेळेस बाउन्सर पेश केलाय. पंच देखील आपल्याला कळवतात एक्स्ट्राच्या रूपानं व्हाईट बॉल तो देखील मात्र कळवतायत आणि डोक्याच्या वरतून जाणारा चेंडू होता. वन बाउंडची घोषणा मुख्य पंच इथे आपल्याला गोलंदाजीला दंडित करताना देखील इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. वन बाउंडची घोषणा करतायत. 1 फॉर दी ओव्हर वॉर्निंग देखील गोलंदाज करण डुकरेला. यावेळेस कव्हरच्या डोक्यावरतून खेळण्याचा प्रयत्न, डीप कव्हरला चेंडू पॉइंटच्या अगदी मधोमध पाहायला मिळतोय. बॅकअपला क्षेत्ररक्षक सुरू होते परंतु चेंडू मात्र चाललाय सीमारेषा पार. धावा मिळत आहेत या चेंडूवरती 4. स्पोर्टच्या माध्यमातून इथे आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धार्थ पाटोळे बॅटिंगसाठी आपण पाहतोय. करण डुकरे आतापर्यंत चेंडू टाकले 2 धावा खर्च करते 5. टीमची संख्या 1 गडी बाद 22. यावेळेस पुन्हा एकदा फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आणि चुकी होते. अगदी चेंडू हातातून सोपा कॅच तिथे आपल्याला ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. छोट्या छोट्या चुका त्या देखील येणाऱ्या वेळेत आणि काळात प्रचंड महागात पडताना पाहायला मिळतील. दीपकची मंडले सर असतील, अमितची भुजबळ सर असतील, यांच्या माध्यमातून क्रिकला स्पोर्ट्स वरती या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेच्या अनेक अपडेट, अनेक व्हिडिओज आणि संपूर्ण HD क्वालिटीमध्ये या स्पर्धेचे लाईव्ह प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. आमचे सगळेच कॅमेरामॅन मित्र, त्याचप्रमाणे स्कोरर अविनाश, खूप चांगल्या प्रकारचं अचूक आणि बिनचूक स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत पाहायला मिळते. कारण पुन्हा एकदा यावेळेस फुल ऑफ लेंथ होता. 2 पायांच्या अगदी मधोमध टाकला चेंडू होता. ऑन साइडच्या दिशेने कटवलाय. फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी थोडीशी लेट आहे परंतु थेट करण डुकरेच्या हातात येते तोपर्यंत पळून पूर्ण केला. आता 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2च्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ होते. अनिल भाऊ भूमकर 11 पुणे हा संघ धावफलकोती बनवतोय. 1 गडी बाद 25 धावा. षटक क्रमांक 3 5 ओव्हरची मॅच.
यावेळेस बॅटचा अंदुनी किनारा, विकेट किपरच्या अगदी हातातून चेंडू सटकतोय, निसटतोय. दादा गायकवाड एस्टेनच्या पाठीमागे पाहायला मिळतात. ह्याचं विकेट किपर ॲज अ संघनायक श्री सचिन ढवळे सर, प्रहार 11 पुणे या संघाचं नेतृत्व आणि कर्तृत्व जबाबदारीने सांभाळणारा संघनायक, या टीमचा एक पाठीचा कणा दादा गायकवाड एस्टेनच्या पाठीमागे. यावेळेस फ्लिक केलाय, फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, चेंडू करेल हवाई सपार, बॉल मात्र चाहतोय सीमारेषेच्या अलीकडे की पलीकडे अडवलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे, फेकी येते तोपर्यंत काही धावा देखील पळून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्येत वाढ होते, स्कोर कार्ड होते, आकडे बदलत आहेत. 2 धावांच्या मदतीनं चेंडू देखील आपण पाहिलं तर अडवला जातोय. 3 षटकांचा खेळ संपतो आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक कडी बाद 27 धावा. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ आपण पाहतोय. कार्यक्षम नगरसेवक आदरणीय दिनेश उर्फ पिंटूभाऊ धाडवे, नगरसेवक बाळासाहेब ओसवाल साहेब, त्याचप्रमाणे भीमरावजी साठे साहेब, सागर शेठ सोलंकी साहेब, श्रीकांतभाई गायकवाड, स्वप्नीलजी माकोडे साहेब, ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी मानाच्या करंडकाला, रबर बॉल क्रिकेटच्या वर्ल्ड कपला प्रचंड मोठे योगदान आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. स्पर्धेत नेहमी धावपळ करणारा संपूर्ण मित्र परिवार आवर्जून आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी अतुल उर्फ पिंटूभाऊ मांगडे, सागरदादा शेडगे, विश्वनाथ उर्फ बुवाभाऊ पवार, चेतनभाऊ माठे आणि डीडी स्पोर्टचा संपूर्ण मित्र परिवार या चारही मुख्य आयोजकांच्या खांद्याला खांदा लावत ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी करणारे बंटीभाऊ तिकोने, मिलिंदभाऊ खुंटे, ओंकारची पोहरे, विनोदची चोरगे सर, आकाशची जाधव, नागेची अंदूर, आकाशची काळे, नदीमबाई शेख, पम्माबाई, अखिलजी शेख, सैम, त्याचप्रमाणे विश्वजित उर्फ भाज्या, या सगळ्यांचंच फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी आपण सातत्यानं पाहतो. विशेष सहकार्य त्यामध्ये आवर्जून आपण पाहिलं तर उद्देशभाऊ गोरे, सचिनजी ढवळे सर, मनोज बेल्लेकर सर, सुशांतदादा जाधव, निलेश मांडे आणि प्रत्येक वर्षी या स्पर्धेला विशेष सहकार्य करणारे आदरणीय दीपकजी मंडले सर, या सर्वांचं योगदान फार मोठं. आणि पहिलाच बॉल सीमारेषा पार, धावा मिळतात या चेंडूवरती, 4 चौकार. परंतु चुका टाळाव्या लागतील, चुका सुधाराव्या लागतील. क्रिकेटमध्ये एक धावेला फार मोठा आहे आणि रबर बॉलचं क्रिकेट तर आपण पाहिलं तर या रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये कधी कोणता संघ जिंकेल आणि कधी कोणत्या संघाला पराभव पत्करावा लागेल हे कालच्या दिवसातून भरपूर काही शिकण्यासारखं आहे. कालचा दिवस देखील आपण पाहिलं होतं, अनेक नामांकित संघ होते, अनेक रबर बॉल, टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे या मैदानात अवतरले होते, परंतु अखेर पुणेकरांनी काल मानाच्या करंडकमध्ये बाजी मारली. यावेळेस सोडून दिलाय, खेळण्याचा कोणताच प्रयत्न पाहायला मिळत नाही. काय निर्णय येतोय पंचांचा ते देखील आपण पाहतोय. एक्स्ट्रा बाउन्स होता, उचलणारा चेंडू होता, व्हाईट बॉल, व्हाईट प्लस एक सिंगल, अतिरिक्त 2 धावा आणि 2च्या मदतीनं अनिलभाऊ भूमकर 11 पुणे एक कडी बाद 33 धावा. चौथ्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. 5 षटकांची मॅच, 20 मिनिटांचा कालावधी तुम्हाला 4 षटकांसाठी दिलेला आहे. 20 मिनिटात कंपल्सरी 4 षटकं तुम्हाला टाकायची, अन्यथा शेवटच्या षटकात 2 खेळाडू 38 सर्कल मध्ये घेतले जाणार आहेत. यावेळेस धावफलक देखील आपण पाहिलं तर पुढे जाताना पाहायला मिळतोय, धावा देखील येत आहेत, स्कोर कार्ड होते, आकडे सातत्याने बदलत आहेत. व्हाईट बॉल होतोय, पंच पुन्हा एकदा इथे आपल्याला कळत आहेत. व्हाईट प्लस एक सिंगल, अतिरिक्त 2 धावा, टीमची संख्या एक कडी बाद 35 धावा. चौथ्या क्रमांकाचं षटक सुरू आहे. सिद्धार्थ पाटोळे बॅटिंग करतायत, 7 चेंडू 10 धावा आणि महेश शिंदे बॅटिंग करतायत, 10 चेंडू 15 धावा. यावेळेस पुन्हा एकदा वेगावरती स्वार होत चेंडू टाकण्याचा प्रयत्न पंच कळतायत. आणखीन एक व्हाईट बॉल, खराब चेंडू आपण पाहिले तर येतोय. धावफलक देखील पुढे जातोय, स्कोर कार्ड होती पुन्हा आकडे बदलतायत. 36 धावा धावफलक होत आहेत. थोडीशी स्वैर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बरेचसे बाहेर चेंडू पाहायला मिळतात, कधी आउटसाइड द ऑफ स्टंप, कधी आउटसाइड द लेग स्टंप, आणि खरं तर सिमेंटच्या खेळपट्टीवरती गोलंदाज थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आपले लाईन लेंथ आणि टप्पा थोडासा भरकटताना पाहायला मिळतोय.
आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये हीच तर खासियत असते, गोलंदाजचा अचूक टप्पा हा फार महत्वाचा असतो. आणि नक्कीच याही गोष्टीच्या चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण सातत्यानं पाहिलं की नक्कीच आपण पाहतो बाहुबली चित्रपटातील कटप्पा आणि गोलंदाजचा अचूक टप्पा या गोष्टींच्या चर्चा नेहमीच आपण सातत्यानं पाहिल्यात. परंतु गोलंदाज इथे आपण पाहिलं तर अक्षय नाईक या षटकात थोडीशी दिशाहीन गोलंदाजी करतोय. यावेळेस मिडल ऑफ द बॅट डीप विकेटला चेंडू, एक टप्पा घेत बॉल, चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, वन बाउन्स, चौकार. थँक्यू, धन्यवाद डीचे. सेकंड मॅच विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तयार व्हायचे. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी विरुद्ध सिद्धिविनायक क्रिकेट क्लब या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, आपण टॉस साठी येणार आहात. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस होणार आहे. दोन्ही कॅप्टन बी रेडी. यावेळेस पुन्हा एकदा फटका आपण पाहतो, अगदी कॉपी बुक स्टाईल फटका पाहायला मिळतोय. मैदानात थोडस हिरवगार गवत देखील पाहायला मिळते. आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये नक्कीच या गोष्टी आपण सातत्यानं पाहत असतो. आणि त्यात पुण्याचं बिबीवाडीचं अप्पर डेपोचं मैदान म्हटलं की मानाचं करंडक आणि रबर बॉलचं क्रिकेट एक वेगळंच विलक्षण घट्ट नातं आपल्याला अलीकडच्या कालावधीत तयार होताना पाहायला मिळते. या मैदानात खेळण्याचा आनंद फार वेगळाच असतो. या मैदानात समालोचन करण्याचा आनंद देखील फार वेगळाच असतो. आणि नक्कीच तुम्ही आम्ही सर्वच आतुर उत्सुक असतातच मानाचे करंडक या स्पर्धेची तब्बल वर्षाचे 365 दिवस सर्वच वाट पाहत असतात. रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप मानाचं करंडक. यावेळेस फटका खेळलाय, पूलचा फटका, बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, सुशांत गायकवाडनं टिपलाय चेल, विकेटचं होते पतन, बॅटर बॅक टू डग आउट. धक्का क्रमांक 2 सिद्धार्थ पाटोळे, 10 चेंडू 16 धावांची खेळी करून माघारी परत डगआउटच्या दिशेनं. दुसरा धक्का अनिल भाऊ भूमकर 11 पुणे संघाला. न्यू बॅटर बॅटिंग साठी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतात. एका बाजूला आपण सुरुवातीलाच महेश शिंदे यांना पाहिलं, एका बाजूला तळ टुकून नाही, 10 चेंडू खेळलेत, 15 धावा त्यांनी बनवलं. तर न्यू बॅटर डावकरतीचा आणखीन एक विध्वंसक स्फोटक फलंदाज या खेळाडूच्या नावाच्या चर्चा पुण्यातील अनेक नामांकित टुर्नामेंटमध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपण सातत्यानं पाहिल्यात. तो बॅटिंग साठी मैदानात उतरतोय. प्रशांत शुक्ला जो मात्र बॅटिंग साठी मैदानात आलाय. नुकताच आझादी चषक मध्ये देखील हा बॅटेल आपण पाहिलं होता. प्रशांत शुक्ला अगेन्स्ट दादा गायकवाड हे नावाच्या चर्चा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील देहू रोडच्या रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. आज मात्र बॅटिंग साठी उतरत आहेत प्रशांत शुक्ला. बॉलिंग ट्रॅक वरती विकेट टेकर गोलंदाज अक्षय नाईक. यावेळेस वेगाने टाकला चेंडू होता, सोडून दिलाय पण अक्षय निर्मळ सर करत आहेत. व्हाईट बॉल, खराब चेंडू, एक अतिरिक्त अवांतर धाव येते. अक्षय नाईक आपल्या वेगाची प्रचिती दाखवतोय. पहिल्या षटक खूप चांगला हाताळलं होतं विनोद सर, फक्त 2 धावा त्यानं खर्च केला होता. परंतु या षटकात थोडासा महागडा साबित होताना पाहायला मिळतोय. लेन टप्पा थोडासा विसरलाय आणि दिशाहीन गोलंदाजी सातत्यानं आपण पाहतोय. कधी आउटसाइड द लेग स्टंप, कधी आउटसाइड द ऑफ स्टंप. यावेळेस शरीरावरती पुन्हा एकदा टाकण्याचा प्रयत्न होता, लेग स्टंप वरती अटॅक करण्याचा प्रयत्न अक्षय नाईकच्या डावकरतीच्या फलंदाजांना तो मात्र सातत्याने राहिलाय. एक सिंगल येते डीप स्कोर लेगला. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातो. लवकर आकडे बदलत आहेत. 2 गडी बाद 44 धावा. षटक क्रमांक 4 मैदान सुरू असताना महेश शिंदे बॅटिंग करतायत, 10 चेंडू 15 धावा. तर प्रशांत शुक्ला बॅटिंग करतायत, 1 चेंडू 1 धाव. करण दंडेट 11.48 आपण पाहतोय. 1 चेंडू या षटकातील देखील बाकी आहेत. थोडासा पाऊस थांबलाय परंतु खेळपट्टी ओली आहे, त्यामुळे नक्कीच कोणाला साथ देईल ही खेळपट्टी ते देखील आपण पाहणार आहोत. वेगाने टाकला चेंडू होता, नक्कीच बॅटवरती आदळतोय परंतु चेंडू बॅटवरती ब्रश होऊन एक सिंगल 1 धाव पळून पूर्ण केली. त्याने षटकाची होते समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर अनिल भाऊ भूमकर 11 पुणे 2 गडी बाद 45 धावा. दादा गायकवाडने जर डाय मारून झेल टिपला तर रुपेश शर्मा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक.
आपल्याला खरंच उशीर झालाय. आज 2 हाफ आहेत, पटकन आवरा फक्त. दोन्ही पण संघ आपले, कृपया दोघांनी काही मदत करा आयोजकांना. मानाचा करंडक भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप अंतिम षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा वापर पाहायला मिळत नाही, परंतु महेश शिंदे खरं तर बराचसा काळ खेळपट्टीवरती उभा आहेत. अगदी सुरुवातीपासून या खेळपट्टीवरती आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळते. थोडंसं स्ट्रगल करतोय, थोडंसं अप अँड डाऊन देखील पाहायला मिळतोय. चढ आणि उतार महेश शिंदेच्या बॅटिंग मधून पाहायला मिळत आहेत. यावेळेस फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न करताय. डीप मध्ये चेंडू जातोय ऑन साइड मिड विकेटला आणि फेकी होईल तोपर्यंत एकच सिंगल येतो. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु प्रशांत शुक्लाचा नकार पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकाचं षटक आपण पाहतोय. अक्षय पुराणिक गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. यावर्षीची खडकवासला प्रीमियर लीग, यावर्षीचं प्रहार प्रीमियर लीगचं पूर्व गाजवणारा खेळाडूचं बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय पुराणिक या नावाच्या चर्चा आपण सातत्यानं महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिल्यात. यावेळेस बॅटचा दोन्ही किनारा, विकेट किपरचा सहारा, विकेट टेकर गोलंदाज, स्लॉगर डेथवर स्पेशालिस्ट शेवटच्या षटकात आलाय. संघाला विकेट मिळवून देतोय आणि टीमला कमबॅक करून देतोय. ऑटो बॉलिंग अक्षय पुराणिक, विकेट मिळवतोय. फलंदाज बॅक टू डग आउट. केला ते शेवटच्या षटकात पहिला डॉट बॉल, त्यानंतर एक सिंगल, त्यानंतर एक विकेट देखील आपण पाहतोय. एक रिक्ला स्पोर्ट्स वरती देखील आपण पाहू शकाल स्क्रीनवरती 99,296 सबस्क्रायबर आतापर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आवर्जून तुम्ही युट्यूब वरती जा, क्रिकला स्पोर्ट्स सर्च करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचा आनंद घ्या. पुण्यनगरीतील आणि महाराष्ट्रातील अनेक नामांकित आणि भव्य दिव्य टुर्नामेंट कव्हर करण्याचं काम क्रिकला स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जातं. दीपकची मंडले सर, अमितची भुजबळ सर आणि त्यांची संपूर्ण टीम सातत्याने गेली कित्येक वर्षे, गेले कित्येक काळ खर तर ग्रामीण भागातील खेळाडूंना, पडद्याच्या पाठीमागच्या खेळाडूंना पडद्यावरती आणण्याचं काम आणि खेळाडूंना नक्कीच चर्चेत आणण्याचं काम क्रिकला स्पोर्ट्सच्या माध्यमातून केलं जातं. अनेक खेळाडूंच्या व्हिडिओ, अनेक खेळाडूंच्या रील्स देखील क्रिकला स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आझादी चषक या स्पर्धेच्या देहू पुण्याच्या भव्य मैदानातून आपण पाहिलं. एका नव्या डिजिटल पर्वाची सुरुवात देखील क्रिकला स्पोर्ट्सनं ती देखील केली. यावेळेस फटका खेळायचा होता, स्टेपआउट होऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच बॅटर रोहनचा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. रोहन देखील बॅटिंग साठी आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करतोय आणि पहिलाच डॉट बॉल अक्षय पुराणिक कडनं पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेणारा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा अगदी त्याच प्रकारचा चेंडू, त्याच धाटणीचा चेंडू अक्षय पुराणिक कडनं मैदानावरती टाकला जातोय. सिमेंटची खेळपट्टी आहेत आणि या खेळपट्टीच्या चर्चा काल देखील आपण अनेक सोशल मीडियाच्या व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकच्या पेजवरती देखील पाहिल्यात की सिमेंटची खेळपट्टी आहेत, परंतु तिच्यावरती काही सिमेंटच्या खेळपट्टीवरती आडव्या देखील रेषा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जणू काही ही खेळपट्टी गोलंदाजांची प्रतीक्षा घेणारी आणि फलंदाजांची देखील चाचपणी करणारी खेळपट्टी म्हणून चर्चेत राहताना पाहायला मिळते. दादा ती इनोवा लावली. इनोवा कोणाची ती? बाउंड्रीच्या लाईनच्या इथे लावली इनोवा. दादा ती थोडी मागे लावा. मयूर भाऊ, ती इनोवा थोडी मागे घे प्लीज प्लीज. नक्कीच सगळ्या खेळाडूंना, प्रेक्षकांना विनंती आहेत की बाउंड्री लाईनच्या जवळ टू व्हीलर, फोर व्हीलर आपण पार्किंग करू नका. यावेळेस समोर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटच्या स्टिकरवरती चेंडू लागतोय. डीप विकेटला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवतात. फेकी सुरेख आहे. बॅकअप तिथे थोडासा खराब आहे. अजय पुराणिक चेंडू हातातून सटकलाय. रनआउटची संधी. फेकी सुरेख आणि बॅकअप करत तिसऱ्या धावेला इथे आपण पाहिलं तर चेक केला ते अक्षय निर्मळ सर तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. टीव्ही अंपायर अतुल रोंगे सर इथे आपल्याला चेक करताना पाहायला मिळतील. अतिशय नामांकित अंपायर या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपल्याच पुण्यनगरीतील अतिशय नावाजलेले अंपायर अक्षय निर्मळ सर आहेत. त्याचप्रमाणे
अतुल रुंगे सर आहेत आणि खास नाशिक वरतून ही स्पर्धा कव्हर करण्यासाठी प्रत्येक वर्षी MCH अंपायर वैभव कातोरे सर देखील आपल्याला मानाच्या करंडक या स्पर्धेत काम करताना पाहायला मिळतात. या 3 पंचांचा पॅनल याही वर्षी आपल्याला पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आपण पाहणार आहोत. क्रिकेट स्पोर्ट्स कडनं प्रचंड मोठी पारदर्शकता याही वर्षी आपल्याला मानाच्या करंडक स्पर्धेत पाहायला मिळते आणि जे काही दृश्य आहेत ती YouTube वरती आपण स्क्रीनवरती पाहू शकाल. आणि टेक्नॉलॉजीच्या आधारे निर्णय येतोय फलंदाज तिसऱ्या धावेला OUT आउट बाद. रनआउटच्या रूपाने आणखीन एक धक्का बसतोय. अनिल भूमकर 11 पुणे संघाला एक डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक त्यांनी स्कोर कार्ड बनवलं गेला. 49 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयासाठी टार्गेट ठेवले 30 चेंडू 50 धावा बनवायच्या. श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे संघाला. पुण्याच्या मातीत पेटल रण रबर बॉलचा विश्व इथं धन एकच स्वप्न एकच झेंडा मानाचा करंडक. चला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. यासिन भाई विनंती आहे टॉस बॉक्स मध्ये यायचं. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यासिन भाईंना विनंती करेल की आपण समालोचन कक्षामध्ये यायचंय. प्रेझेंटेशन बॉक्स मधून टॉस केला जाईल. यासिन भाई विनंती आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं. सिद्धिविनायक टीम सिद्धिविनायक आणि त्याचबरोबर क्रिल टेक्नॉलॉजी खराडी दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी यायचे. यासिन भाई पठाण यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. यासिन भाई विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. एक डाव देखील आपण पाहिलं तर संपला. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. चला बॅटिंग करणारी टीम श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 पुणे संघाला विनंती आपण सलामीच्या आघाडीच्या बॅटर मैदान ती पाठवायचे. लगेचच आपण दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होताना पाहायला मिळते. एक जबरदस्त मॅच इथे आपल्याला मैदान ती पाहायला मिळते. क्रिकेट हा खेळ फक्त बॅट आणि बॉलचा खेळ नाही, तो स्वप्नांचा संघर्षाचा आणि स्वतःला सिद्ध करण्याचा प्रवास आहे. परंतु या प्रवासात सर्वात मोठा अडथळा प्रतिस्पर्धी संघ नसतो, तो असतो आपला संकुचित विचार. परंतु आज प्रतिस्पर्धीवरती मात करण्यासाठी हे 2 समान ताकदीचे प्रतिस्पर्धी बलाढ्य ताकदवान पुण्यातील अतिशय नामांकित संघ एकमेकांच्या समोर टाकले गेलेत. आणि पहिल्या मॅच मध्ये कोण बाजी मारेल ते देखील आपण पाहणार आहोत. कोणता संघ विजयावरती शिक्कामोर्तब करेल ते देखील आपण पाहणार आहोत. बनवलं गेलात 49 धावा आणि विजयासाठी टार्गेट देखील सेट केले 30 चेंडू आणि बनवायच्या 50 धावा. इनिंग ब्रेक मध्ये आपण पुढील मॅचचा टॉस करणार आहोत. टॉस बॉक्स मध्ये आपल्या समोर जॉईन होतील पुण्यनगरीचा एक सुमधुर गोड आवाज. हाफ पिच क्रिकेट बरोबर फुल पिच क्रिकेट मध्ये देखील ज्यांनी आपल्या दमदार आवाजानं आणि आपल्या समालोचनानं अनेक क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. ऐकूया टॉस बॉक्स मधून पुन्हा एकदा आपल्या समोर जॉईन होत आहेत आदरणीय विनोद चोरगे सर. धन्यवाद उत्तम सर. आज उत्तम सरांचा आवाज, त्याचबरोबर मनीष पाटील सरांचा एक गोड आवाज आणि त्याचबरोबर गोपी सरांचा सुमधुर आवाज देखील आज आपल्याला ऐकायला मिळेल. टॉस बॉक्स मधून आता आपण रुपेजी शर्मा बिज्जूभाई यांना आमंत्रित केलं आहे. यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी यायचंय. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी विरुद्ध सिद्धिविनायक क्रिकेट क्लब दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे त्वरित टॉस साठी यायचंय. एका बाजूने क्रिल टेक्नॉलॉजी खराडी तर दुसऱ्या बाजूने विकासजी शिंगेवार सनीजी पोटे यांच्या संघ मालकीचा संघ सिद्धिविनायक. या 2 संघादरम्यान टॉस केला जाईल. सिद्धिविनायक टीम कॅप्टन चला लगेच टॉस साठी यायचंय. सिद्धिविनायक टीम आकाश जाधव कॅरी चला टॉस साठी यायचंय लवकर. संघांना आपण वारंवार सूचना दिलेली आहे, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यामुळे वेळ वाचवा. रुपेजी शर्मा माझ्यासोबत आहेत, तोपर्यंत मी रुपेजी शर्मा यांना विनंती करेल की आपण मानाच्या कर्णकला शुभेच्छा द्याव्यात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पिंटू भाऊ मांगडे असतील, बुवा भाऊ असतील, आमचे सर्व त्यांची टीम या मैदानावरती जेव्हापासून ही मॅच चालू व्हायची आहे तेव्हापासून खूप छान असे लहान मुलं असतील,
आपले जे डेली प्रॅक्टिसची मुलं असतील त्यांनी खूप इथे मेहनत घेतलेली आहे, त्यांचे मनापासून आभार मानतो. तसे आमचे विनोद सर यांचा तर मोलाचा वाटा असतोच, समालोचकमध्ये असू द्या, मैदानावरती असू द्या. तसेच आमचे सर्व नगरसेवक आणि ज्यांनी ज्यांनी सपोर्ट केला आहे महाराज करंडकला, त्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि थांबतो. आणि सर्व टीमना शुभेच्छा देतो. आता 2 शब्द आमचे मित्र बिजूभाई बोलतील. बिजूभाऊ दादांची मॅच सुरू आहे आणि दादासाठी काही तर नक्कीच बिजूभाई बोलले पाहिजे. दादाबाईंनी पहिल्या बॉलला जर सिक्सर मारला की रुपेश भाऊ शर्माकडनं 500 रुपये. मानस करंडकची स्पर्धा, रबर बॉलचा वर्ल्ड कप आणि हा जोश आहे, हा आनंद आहे इथे आलेल्या प्रत्येक खेळाडूचा, प्रत्येक आयोजकाचा आणि प्रत्येक अगदी पाहिलं तर संघमालक असतील, आमचे मान्यवर असतील, सर्वांच्या मनामध्ये भरलेली घर केलेली स्पर्धा म्हणजे मानसा करंडक ही स्पर्धा आपण पाहतोय. मॅच मैदानामध्ये सुरू होते आणि समालोचन कक्षामधनं मनीष पाटील सरांचा गोड आवाज, मीरा भाईंदरचा एक दमदार आवाज, मनोरे कसे रचायचे, मॅच कशी उंच न्यायची, हे मनीष पाटील सरांकडनं आपण सातत्याने शिकू शकतो. आणि आज मनीष पाटील सरांचा परत एकदा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. खरं तर मनीष पाटील सरांची सुरुवात इथूनच आणि ती सुरुवात आज मनीष पाटील सरांना पुण्यामध्ये एक दमदार समालोचक म्हणून समोर आपल्याला पाहायला मिळतील. वेलकम टू मनीष पाटील सर. जाऊया मनीष पाटील सरांकडे. धन्यवाद विनोद सर, धन्यवाद गोपी सर, धन्यवाद उत्तम सर. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर पुणे जिल्ह्यातली एक आख्यायिका आहे, बक्षिसांची रेलचेल, खेळाडूंना लोकप्रियता कशी मिळेल, आयोजक त्याकडे लक्ष घालत. मानाचा करंडक दिवस दुसरा, सामना पहिला बॉल थोडासा लो राहिला, टप्पा पडल्यानंतर दादा गायकवाड स्ट्रायकर एंडला आहेत. एक आघाडीचे उत्तम दर्जाचे अश्रेणीचे फलंदाज, पण त्यांच्या समोर जेव्हा या खेळपट्टीची जर आखणी आपण पाहिली तर काल सुद्धा गोलंदाजांचाच दबदबा प्रस्थापित झाला होता जेव्हा पाऊस नव्हता. आज पहिल्या डावामध्ये 4 षटकांसाठी पाऊस पडला, धावांचा पाऊस होता, पण नंतर मग पाऊस कमी झाला. गोलंदाज पुराणिक यांनी जबरदस्त कमबॅक मिळवून दिलं. सचिन ढवळे सर प्रहार 11ला, म्हणजेच पाऊस नसल्यानंतर गोलंदाजांना थोडा ऍडव्हान्टेज जातो आणि ती सुरुवात गोलंदाज शुभम जाधव यांनी केली. पहिला बॉल डॉट येतो, 50चं लक्ष ठेवलेलं आहे सचिन ढवळे सर प्रहार 11 या संघासमोर. पाहूया त्या लक्षाचा पाठला केला जाईल की धावा रोखल्या जातील. अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडून गोलंदाज शुभम जाधव. पहिला बॉल येतो डॉट पंचांच्या उजवीकडून तयार, राऊंड विकेट. थोडासा बॉल पुढे ठेवला होता, पुन्हा एकदा स्ट्रोक सिलेक्शन तितकं जुळलं नाही, बॉल मागे सरकतोय. वेट फॉर अंपायर सिग्नल. लेग बायची एक धाव मिळेल, एक धाव आणि धावफलक सुरू झालेला आहे श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 या संघाची. खरं तर 50 धावा सुद्धा एक फायटिंग टोटल आहे असा कालचा इतिहास आहे, पण आज इतिहास बदलला जाईल का त्याचीच सर्वजण वाट पाहतायत, कारण हे मैदान धावांची बरसात करण्यासाठीच ओळखलं जातं आणि त्याचमुळे प्रेक्षकांची ती अपेक्षा आज पूर्ण केली जाईल का पाहूया. स्ट्रायकर फलंदाज आहेत सुशांत गायकवाड. धावसंख्या 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 50चा पाठलाग करताना एक धाव. सर्वात उंच ट्रॉफी म्हणजेच मला असं वाटते बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि सिरीजसाठी सुद्धा इतक्या मोठ्या ट्रॉफीज पूर्ण भारतात कुठल्या स्पर्धेत दिल्या जात नाही. मानाचा करंडक पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, बॉल उसळलाय, कदाचित ग्लोव्हजला तो ब्रश झालाय बॉल आणि स्क्वेअर लेगला पोहोचतोय, तोपर्यंत एक धाव मिळते. पुन्हा एकदा तीच गोलंदाजांची ओळख आज सुद्धा टिकते की काय असंच जाणवू लागलेलं आहे, कारण बॉलला तितकं वळण नाहीये, पण बॉल जो ड्रॅग होऊन येतोय त्याचमुळे वेळ जुळत नाहीये. स्ट्रोक सिलेक्शन चांगले दोन्ही फलंदाजांकडे, ते स्ट्रोक्स आहेत जे मैदान गाजवू शकतात, पण जे टायमिंग आहे जे खूप महत्वाचं असतं कुठल्याही क्रिकेटच्या स्ट्रोकसाठी, ते टायमिंग जुळत नाही. आता जुळलंय, फोर्स केलाय बॉलला, लॉंग बॉल क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल सीमारेषा पार. दुसऱ्या डावातला पहिला चौकार दादाच्या बॅट मधून. धावफलकात जोडतात, धावसंख्या पोहोचते 6 या आकड्यावर. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकात एक मोठा स्ट्रोक तरी आलाच पाहिजे आणि ती जबाबदारी दादा यांनी उचलली. पुढचा बॉल खूप जास्त उसळलाय आणि पाहूया डेड बॉल. बॉलची पिचिंग पंचांनी तपासली आणि त्यानंतर डेड बॉलची खूण म्हणजे पुन्हा एकदा हा बॉल टाकावा लागणार आहे. या मैदानाच्या आपण नियमांची
चाचपणी केली तर तुम्हाला अगोदरच नियम समजून खेळावं लागतं. डिक्लेरेशन झोन पाहून खेळावं लागतं. फुल लेन होता, बॅटची एज, बॉल मागे सरतो, बॅकवर्ड स्विरला शतरक्षक नाहीये, बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगल होते. कंप्लीट दादाचा कॉल सुशांतने स्वीकारला की नाही. अजूनही पहिल्या षटकात ती घाई करण्याची गरज नाहीये असेच दादा सांगतायत. फलंदाज सुशांत गायकवाडला 5 चेंडूंचा खेळ संपत धावसंख्या पोहोचते 7 या आकड्यावर. 25 चेंडू जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. आजच्या दिवसातला पहिला सामना हा सुद्धा शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचेल का? काल जवळपास 90% सामने हे शेवटच्या बॉलपर्यंत पोहोचले होते. निकालात शेवटच्या बॉलवर झाले होते. शेवटचा बॉल पहिल्या षटकातला. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न, बॉलचा वेग यावेळेस वाढवलाय, यशस्वी षटक संपवलंय गोलंदाजाने. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 संघाची धावसंख्या 50चा पडला करताना बिनबाद 7. 24 चेंडू 43 ची गरज. विजय तर आपण टॉस करतोय. एका बाजूने विकासजी शिंगेवार, सनीजी पोटे यांचा संघ मालक असलेला संघ सिद्धिविनायक क्रिकेट क्लब, तर दुसऱ्या बाजूने क्रिल टेक्नॉलॉजी खराडी या दोन संघादरम्यान टॉस. रुपेशजी शर्मा यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. अमितजी तांबे यांचा कॉल असेल. हेड इज द कॉल आणि टेल्स. सिद्धिविनायक संघाने टॉस जिंकलाय. अभिनंदन आकाश, पहिला टॉस जिंकलाय. जो संघ टॉस जिंकेल त्यांना सायसिल्वर घोरपडे यांच्याकडे कॅश प्राइज आहे. अभिनंदन आकाश, काय निर्णय असेल तुझा? आम्ही क्षेत्ररक्षण करू. काय स्ट्रॅटजी? डीडी स्पोर्टच्या मैदानामध्ये खेळण्याचा अनुभव, टीम बनवण्याचा अनुभव कॅरीकडे भरपूर आहे. काय स्ट्रॅटजी असेल? काही नाही, बेसिकच क्रिकेट खेळणार. जे प्लेयर येणार आहेत ते त्यांचा गेम दाखवतीलच, बाकी काय नाही. ग्राउंडचा सपोर्ट कसा असेल सिद्धिविनायकला? ग्राउंडचा सपोर्ट नेहमी असणारच आहे सिद्धिविनायकला, कारण की होम टीम आहे म्हणून. येस, कधी कॅरी जर पाहिलं तर या ग्राउंडचा असा पॅकर आहे. सबसे भारी हमारा कॅरी. शुभेच्छा तुला कॅरी. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. अमित तांबे माझ्यासोबत आहेत. फार मोठा अनुभव आहे अमित. हप्पीज क्रिकेट असेल, रबर बॉल असेल, टेनिस क्रिकेट असेल, कसं वाटतं आज मानाचं करंडकचं आयोजन नियोजन? पहिल्यांदा तर मी संपूर्ण कमिटीचं आभार मानेल की पुण्यात रबर बॉलच्या टुर्नामेंट कमी होतात, मात्र पिंटू भाऊ मांगडे आणि त्यांनी त्यांच्या ज्या कमिटीने जे नियोजन केलंय, असं वाटतंय की मुंबईमध्ये क्रिकेट खेळतोय आपण. जे मुंबईमध्ये रबर बॉलच्या स्पर्धा मोठ्या होतात, असं पुणेकरांना जे पिंटू भाऊंनी स्पर्धा उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचं आभार मानतो. बॅटिंग करायची आहे या मैदानामध्ये, किती स्कोर महत्वाचा असेल? कालच्या मॅच आम्ही बघितल्या, तर इथं 5 ओव्हरला 50+ जरी रन झाले तरी आमचे बॉलिंग अटॅक चांगला आहे, त्यामुळे आम्ही 50+ करण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. धन्यवाद. रुपेश कॅश प्राइज द्यायचं आहे. टॉस विन कॅप्टनला सायसिल्वर घोरपडी यांच्याकडनं कॅश प्राइज. अभिनंदन कॅरी. आणि अगदी मॅच जोरदार सुरू आहे. परत एकदा समालोचन कक्षामध्ये जाऊया, ऐकूया मनीष पाटील सरांना. धन्यवाद. धावसंख्या ऍड झालेली आहे. सुशांत गायकवाड स्ट्रायकर सेंडला आहेत. दादा अशोक गायकवाड हे नॉन स्ट्रायकर सेंडला आहेत. दोघंही फलंदाज आपल्या संघाचा धावफलक पुढे नेण्यासाठी प्रयत्न देत. पण गोलंदाज निशी कर्णेकर, रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील हा गोलंदाज. राऊंड विकेट. जास्तच खांद्याचा वापर झाला, पण सुदैवानं तो डेड बॉल आहे निशी कर्णेकर साठी. खरं तर 2 आयोजक एकमेकांसमोर खेळत आहेत. खडकवासला प्रीमियर लीग वर्सेस प्रहार प्रीमियर लीग हे 2 आयोजक एकमेकांसमोर खेळत आहेत. पण मानाचा करंडक या स्पर्धेमध्ये कोणता आयोजक पुढची चाल घेईल त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. स्पर्धा महत्वाची आहे, प्रतिष्ठेची आहे, सर्वात जास्त बक्षीस देणारी आहे. पुढचा बॉल निशी. पूल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा संपर्क नाही बनवला जात आहे. बॅटच्या मध्यावर वेळ जुळून तो स्ट्रोक नाही कनेक्ट होत आहे. त्याचमुळे दोन्ही फलंदाजांच्या चेहऱ्यावर फ्रस्ट्रेशन स्पष्टपणे पाहायला मिळते. मनातलं जे आहे ते मैदानात येत नाहीये आणि म्हणूनच दादा आणि सुशांतच्या दरम्यान होते चर्चा. सुरुवात सोपी नसते, ती सोपी बनवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत दोन्ही फलंदाज घेत आहेत. पण आतापर्यंत गोलंदाजांची मेहनत कामी येते. चांगलाच खेळ अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या गोलंदाजांचा राहिलेला आहे. धावसंख्या 9 झाले. जिंकण्यासाठी 22 चेंडू 41 धावांची गरज. 22 बॉल्स 41 रन्स रिक्वायर्ड टू विन. पावसाळी क्रिकेट वाटतं तितकं सोपं नाही. जर आपण सरळ विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेट थोडं सोपं आहे, पण पावसाळी क्रिकेट तुमची कसोटी आहे आणि पाहूया त्या कसोटीला कोण व्यवस्थित हाताळतोय. हो, या वेळेस पूल केलाय.
जरी झाला उशीर दादाचे फटके असतात पद्धतशीर. बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार. सिक्सर. बेधडक फलंदाजीसाठीच तर दादाला ओळखलं जाते आणि तो षटकार आलेला आहे. 6वा वाढत्या स्कोर कार्ड मध्ये ज्या फटक्यांची वाट चाहते पाहत होते श्री सचिन ढवळे सर, प्रहार 11 चे तो स्ट्रोक आलेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये धावसंख्या 6 ने पुढे सरकते 15 वर पोहोचलेले. चांगली पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांची. जिंकण्यासाठी 21 चेंडू 35 धावांची गरज आहे. पाहूया आता अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाकडून प्रतिकार जो त्यांचा आहे अधिकार पाहायला मिळेल का. एका बाजूला दादा, हे त्यांचं घरचं मैदान आहे, त्यांची आवडीची स्पर्धा आहे आणि आवडीच्या पेपरसाठी आपण नेहमी तयार असतो ते सांगतात दादा. पण निशी ज्यांच्याकडे वेग आहे, अँगल आहे, पिचिंग आहे, त्या सर्व गोष्टींमध्ये तो पारंगत आहे आणि निशीकडून तो प्रतिकार सुद्धा पाहायला मिळतोय. या अगोदरच्या बॉलवर षटकार, त्या पुढच्या बॉलवर येतोय डॉट. 4 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 15 जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 20 चेंडू 35. 20 बॉल 35. काय इतिहास लिहिला जाईल मानाचा करंडक या स्पर्धेचा. जवळपास सर्व सामने शेवटच्या टप्प्यापर्यंत पोहोचतायत. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. काल सुद्धा क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सवर प्रेक्षकांची संख्या जवळपास 1 लाखांची होती. जरी 2 वेळा स्ट्रीम बंद झाली होती पण प्रेक्षकांनी मानाचा करंडक या स्पर्धेला जे प्रेम दिले त्याबद्दल प्रेक्षकांचा आभार. आज मला असं वाटतं 1 लाख सबस्क्रायबर्स पूर्ण होतील. 99,310. 100% मला असं वाटतं की आज संध्याकाळपर्यंत क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सचे 1 लाख सबस्क्रायबर होतील पूर्ण. पुढचा बॉल निशी खूप जास्त बाहेर ठेवलाय, जास्त छेडछाड नाही केली. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 16 जिंकण्यासाठी 19 चेंडू 34ची गरज. 19 बॉल अँड 34 रन्स रिक्वायर्ड टू विन. काय चांगलीच चुरस या दोन्ही संघांच्या दरम्यान प्रेक्षकांना पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये मानाचा करंडक दिवस दुसरा. ड्राईव्ह केलं बॉलला. आम्ही इतिहास वाचायला नाही, इतिहास रचायला आलोय. बॉल जातो एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. या स्ट्रोकसाठी खरंच प्रेक्षकांच्या मुखातून वा हा शब्द निघाला असे. हलकस पद्धत आली त्या आणि बॉलला काय पंच करताना चौकारासाठी एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या दरम्यान पाठवलं. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 20 या आकड्यावर जिंकण्यासाठी अजून 30 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 30 ची गरज आहे. 18 balls 30. Fantastic, fascinating and fabulous gameplay between the two teams. अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट्स फाउंडेशन, श्री सचिन ढवळे सर, प्रहार 11. दोन्ही संघ माघार घेण्याच्या तयारीत नाहीये. ही नॉकआउट स्टेज आहे, मानाचा करंडक आहे आणि सर्वात महत्वाची बाब, जे 2 संघ अंतिम फेरीत पोहोचतील त्या दोन्ही संघमालकांना आपण इलेक्ट्रिक स्कूटी देणार आहोत. तर त्याचमुळे संघमालक सुद्धा त्या अपेक्षित आहेत, इच्छित आहेत की आपल्याला अंतिम फेरीत पोहोचायचंय. पुढचा बॉल शुभम. पहिल्याच बॉलवर बाउन्सरचा फायदा उचलायचा होता पण डेड बॉलची खूण. प्रेक्षकांना सुद्धा वेगवेगळ्या नियमांची माहिती झाली पाहिजे, कारण शॉर्ट ऑफ लेन बॉल जेव्हा आपण हाताळतो आणि जो क्रीज बॉक्स मध्ये नाहीये त्याला डेड बॉल घोषित केला जातो. पंच त्याच गोष्टीकडे सातत्याने लक्ष घालतायत. पुढचा बॉल जाऊ दिले बॉलला. आता थोडं प्रेशर दिसतोय गोलंदाजी करणाऱ्या अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट्स फाउंडेशन या टीमवर. दबाव या शब्दाला मैदानाच्या बाहेर ठेवून तुम्हाला खेळावं लागेल. जर तुम्ही प्रतिष्ठेच्या लढतीत खेळतायत आणि दर्जेदार संघामध्ये तुम्हाला संधी मिळालेली आहे तर तुम्हाला सर्वोत्तम द्यावं लागेल. बघा आता तो सर्वोत्तम खेळ देण्यासाठी प्रयत्न तर आहेत पण पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा लगेचच फिल्डिंग टीमने केलाय कॉल. DRS. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स दीपक मंडले सर, आज 1 लाख सबस्क्रायबर 100% पूर्ण होतील. केकची ऑर्डर आताच देऊन टाका. अजूनही जर कुठल्या प्रेक्षकाने सबस्क्राईब केलं नसेल, पुण्यातलं क्रिकेट महाराष्ट्रात पूर्ण भारतात पोहोचवण्याचं काम दीपक मंडले सरांच्या पूर्ण टीमने केलेलं आहे. सोपं नसतं. सकाळी लवकर जायचं, व्यवस्थित सेटअप करायचा, कॅमेरा अँगल बनवून ठेवायचे, टेक्निकल गोष्टींमध्ये अग्रेसर राहायचं. जर वीज पुरवठा खंडित झाला तर मॅच रेकॉर्ड करायची, त्यानंतर लाईव्ह करायची आणि सर्वात शेवटी
सामान गुंडाळून घरी जायचं. तर हे सोपं नाही आहे कुठल्याही युट्यूब ब्रॉडकास्टरसाठी. आणि त्यातल्या त्यात तुमच्या रील्स ज्या बनतायत त्या त्यांच्या अचूक कॅमेरामॅनमुळे मिळत आहेत. ते कॅमेरामॅन व्यवस्थित अँगल टिपतायत आणि त्याचमुळे रील स्टार त्या ज्या रील्स आहेत त्या सोशल प्लॅटफॉर्मवर आणतायत. तर खरंच ते पूर्णच्या पूर्ण क्रेडिट हे आमच्या ब्रॉडकास्टिंग युनिटला जाते. थँक्स टू क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स. चला आपण अपडेट्स घेऊया, पण अगोदर आपण थांबलोय निर्णयासाठी. व्हाईट बॉलची मागणी कंप्लीट झाले की नाही झाले, गोलंदाजाने आक्षेप तर घेतलाय. ओरिजिनल डिसिजन इज व्हाईट बॉल आणि हा व्हाईट बॉल आहे. चला व्हाईट बॉल आहे बघा, ग्राफिक्स सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर शो होताना पाहायला मिळते. म्हणजे अप टू डेट ब्रॉडकास्टिंग क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सची पाहायला मिळते. हेच महत्वाचं आहे. तुम्हाला स्वतःला अपडेट करावं लागेल, प्रेक्षकांसाठी सर्वोत्तम काम द्यावं लागेल, पण ते काम गोलंदाजाकडून नाही मिळत आहे. अनिल भूमकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाने पहिल्या 2 षटकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न फलंदाजांवर केला होता. मागच्या षटकात एक षटकार खेचून आणि 2 चौकार खेचून दादाने तो दबाव तर बाजूला केलाय जरूर, पण गोलंदाज या षटकामध्ये अजूनही अधिकृत चेंडू हाताळताना पाहायला मिळाला नाहीये. व्हाईट बॉल्सवरच षटक सुरू झालेलं आहे. संपर्क नाही बनला, बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल पोहोचतोय मिड विकेट, मिड ऑनला सिंगल तर कंप्लीट होते. दोन्ही फलंदाज एक एक पाऊल विचार करून टाकतायत. म्हणतात ना की प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करेल, फक्त प्रत्येक पाऊल योग्य त्या पायरीवर पडलं पाहिजे, एकही पाऊल चुकू नये. सुशांत आणि अशोक याच प्रयत्नात आहेत. धावसंख्या 25 झाले, अजूनही 25 ची गरज आहे. 17 चेंडू 25 धावा. पुढचा बॉल. हो, स्ट्रोक अगोदर ऑफर झाला, बॉल ड्रॅग होऊन थोडा उशिरा आला, टायमिंग जुळत नाहीये. जी चर्चा आम्ही समालोचक कालपासून करतोय की गोलंदाजांसाठी ही स्पर्धा फायदेशीर आहे. पूर्ण वर्षभर आपण विविध स्पर्धात विनोद सर पाहतो की गोलंदाजांचीच परीक्षा घेतली जाते की एका गोलंदाजाने 1 धाव वाचवली तो हिरो बनतो, पण कधी कधी 5 षटकार सुद्धा तो खर्च करतो. तर गोलंदाजांवर तर टीका नेहमीच होत आलेली आहे. पण आता बघा परफेक्ट यॉर्कर, ब्लॉक हॉल डिलिव्हरी, बॅकलिपला खाली घेऊन बचावात्मक पवित्रा घेण्याखेरीज दादा यांच्याकडे पर्याय नव्हता. परफेक्ट बॉल, बॉल मागे सरकतोय. हीच तर तुमची खासियत आहे. तुम्ही ब्लॉक हॉल डिलिव्हरी एक्सपर्ट आहात, तुम्ही यॉर्कर एक्सपर्ट आहात, तर त्यावर तुम्हाला काम करायचंय. सुरुवात एक्स्ट्राजने झाली, पण त्यानंतर पुनरागमन होते गोलंदाज शुभम जाधव यांचं. धावसंख्या 27 झाले. जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 23 धावांची गरज. रन्स आणि बॉल्स मध्ये 8चा फरक. फरक वाढेल का? बॉल हवेत आहे, लिडिंग एज, बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये की आत? डिक्लेरेशन झोन मध्ये जातोय, म्हणजे मिळेल ही 1च धाव. 1 धाव वाढेल, स्कोर पोहोचतो एका धावेच्या मदतीनं 28 धावा. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज आहे. हिशोबापेक्षा जास्त मिळवायला नशिबापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागते. नशिबाची साथ तर तुम्हाला मिळेलच, पण मेहनतीशिवाय पर्याय नाही. त्या माग पडद्यातून कोण हात बाहेर काढतंय? बाळनो तिथं आलं सापडू नका बरं का. 28 झालेत, 14 चेंडू 22. सामना महत्वाचा दोन्ही संघांसाठी. पुढचा बॉल शुभम, चांगला बॉल, म्हणजे बॉल पोचतोय तो म्हणजे लॉंग ऑनला सिंगल होईल कंप्लीट. आता सेकंड साठी प्रयत्न केला जाईल का? नाही. बॅकलिप चांगली आहे, टायमिंग चांगला आहे, स्ट्रोक सिलेक्शन चांगलं आहे, पण जो रिझल्ट आहे तो रिझल्ट मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाच्या पक्षात जात नाहीये. हेलिकॉप्टर स्टाईलने जरूर हा स्ट्रोक खेळलाय, पण कनेक्शन मिळत नाहीये, एलिव्हेशन मिळत नाहीये, अंतर गाठलं जात नाहीये. एकही षटकार या डावात आतापर्यंत आला नाहीये. स्कोर पोहोचतो 29, जिंकण्यासाठी 21. पुढचा बॉल शुभम, गती काढली आणि ओव्हरस्टेप झाले. ओव्हरस्टेप झालेत गोलंदाज. आता किती एक्स्ट्राज, या अगोदर 3 व्हाईट बॉल्स, आता नो बॉल. त्याचमुळे आता या षटकामध्ये अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाची पकड या सामन्यावरची हळूहळू सैल होऊ लागलेली आहे. ती पकड घट्ट करायची असेल तर आताच पुनरागमन करावं लागेल. सामना संपल्यानंतर डोक्यावर हात देऊन चालला नाही. जोपर्यंत सामन्यात आहात, जोपर्यंत मैदानात आहात, मैदान गाजवण्याची धमक तुमच्यात असली पाहिजे. पुढचा बॉल शुभम, बॉल हवेत आहे, मैदान गाजवण्याची धमक आहे. जर आमची खडाल छेड तर आम्ही करू परत फेड, पण त्या ठिकाणी फ्री हिट होती, लक्षात घ्या. फ्री हिट होती, त्याचमुळे नुकसान तितकं झालं नाहीये. त्याचमुळे आता अजूनही संधी मिळते. फलंदाज थांबण्याची धावसंख्या 31 झाले. षटक संपतात 3, 12 चेंडू 19. कम ऑन डीजे, 12 बॉल्स एंड 19.
चला दोन्ही डावामध्ये वेळेचं बंधन आहे. 20 मिनिटात तुम्हाला 4 षटकं संपवायचे. चला दोन्ही डावांमध्ये ते बंधन आहे. फक्त पहिल्या डावांसाठी ती सूचना पंचांनी आणि आयोजकांनी नाही केली. हा 4 षटकात 20 मिनिटं संपलीच पाहिजे ना. 4 मिनिटात तुम्हाला 1 षटक संपवायचं. चला 4 मिनिटात पुढचं षटक संपवायचं आहे. आज आम्ही स्ट्रिक्ट आहोत. आज आम्ही हतबल आहोत. काल शेवटचे 2 सामने 1-1 षटक कमी करून खेळवावं लागलं आणि शेवटचा सामना शेवटच्या बॉलवर 1 बॉल 4 ही सिच्युएशन होती. त्यामुळे प्रेक्षकांना पुन्हा एकदा तोच सुखद अनुभव देण्यासाठी आम्ही आयोजक मेहनत घेतोय. तर संघांचं सुद्धा तेच काम आहे की तुम्हाला वेळेत यायचंय, वेळेत खेळायचंय आणि आजच्या दिवसाला यशस्वी करायचं आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. कंपल्सरी चेस असा या स्पर्धेचा नियम आहे. अशोक गायकवाड खेळतात 19 वर, सुशांत खेळतात 5 वर. एकही गडी गमावला नाहीये. सचिन ढवळे सर प्रहार 11 या संघाने. आता अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाकडून 14 षटक हाताळण्यासाठी बॉलिंग प्रकार बॉलर येत आहेत. ओमकार गायकवाड. गायकवाड वर्सेस गायकवाड. दादा वर्सेस ओमकार. ओमकारचा पहिला बॉल 4थ्या षटकातला. क्रॉस बॅटेड खेळलेत. हाफ ऑन जॅक क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. पोस्टिल बॉल सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल दिला जाईल का? अजून ती वेळ आली नाही घाई करण्याची. मिळते फक्त 1च धाव. आता 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 धावांची. 11 चेंडू 18 धावा. पुढची 10 मिनिटं कोणाची असतील? पुढचे 11 बॉल कोणाचे असतील? श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 की अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट्स फाउंडेशन. एका बाजूला खडक वाचला, एका बाजूला पुणे. पाहूया या ठिकाणी आता सामना कोणाचा. बॅटची एज विकेट किपर कडून चूक झालेली आहे. पहिला विकेटचा शोध जो मागच्या 3 षटकात घेतला गेला नव्हता तो शोध 4थ्या षटकात जवळपास पूर्ण झाला होता गायकवाडने. गायकवाडचा विकेट जवळून मिळाला पण विकेट किपरची मदत काय गोलंदाजाला मिळाली नाही. पाहूया ही जी चूक आहे ती घोड चूक ठरेल का? 10 चेंडू जिंकण्यासाठी 18ची गरज. पुढचा बॉल. पण आणखीन एक मौका. आता नाही चूक होणार. दाखवली आपली एबिलिटी आणि काय आहे क्वालिटी. शुभमला मिळते विकेट. फलंदाज होतोय बाद. विकेट डाऊन. नवीन फलंदाज पाठवा. चला नवीन फलंदाज लगेच पाठवायचा आहे. काय सामना रंगतोय. मानाचा करंडक. पुणे शहर इतिहासातली पहिली लखपती आणि सर्वात भव्य ट्रॉफींची परंपरा असणारी स्पर्धा. पूर्ण भारतातली रबर बॉल क्रिकेटमध्ये सर्वात जास्त बक्षीस देणारी स्पर्धा. ट्रॉफीची खरंच आपण जर उंची पाहिली तर मग प्रत्येक संघ मालक इच्छित असतो की मला ती ट्रॉफी जिंकायची. प्रत्येक खेळाडू इच्छित असतो की मला बेस्ट बॉलर मालिकेवरची ट्रॉफी जिंकायची. इलेक्ट्रिक स्कूटी आपण अंतिम फेरीतील दोन्ही संघ मालकांना देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज साठी सुद्धा इलेक्ट्रिक स्कूटी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण क्रिकेटच्या खेळाला किंवा आपल्या दैनंदिन जीवनाला ही जी वेगवेगळी कामं आहेत ती कामं पूर्ण करत असतो. आणि म्हणूनच आता पाहूया या क्रिकेटच्या खेळामध्ये या सामन्यामध्ये कुठल्या संघाचं वर्चस्व असेल. अपील अँड एक्सेप्टेड. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. जे 3 षटकात जमलं नाही ते ह्या षटकात जमवलंय शुभमने. बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद. मॅच दुसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्राची सुरुवात तर अशीच पाहिजे होती. जिकडे कालचा दिवस थांबला होता तिकडनंच आता आजचा दिवस सुरू झालेला आहे. काल सुद्धा आपण हॅटट्रिक मेडन पाहिली. त्यामुळे आता धनंजय नाईक जो कालचा हॅटट्रिक मेडनचा गोलंदाज ठरला होता. गोलंदाजांसाठी खूप काही आहे या मैदानामध्ये. आणि पाहूया आता आजच्या दिवसातली पहिली हॅटट्रिक जाते का. गोलंदाज ओमकार गायकवाड यांच्या खात्यामध्ये. अशोक गायकवाड 20 वर खेळतात. अजय पुराणिक ज्यांनी मागच्या डावातलं शेवटचं षटक हाताळलं होतं. ओमकार गायकवाड कॅन ही डू इट. शेवटच्या टप्प्यावर आपल्या कामगिरीचा उच्च स्तर ओमकार गायकवाड यांनी दाखवलेला आहे. त्यांनी पहिला फलंदाज बाद केला. गायकवाड त्यानंतर बाद झाले. नवीन आलेले फलंदाज सुशांत मागोमाग. अजय पुराणिक आकाश गोरे बाद झाले अगोदर. काय बाउन्सर आहे पण यावेळेस पंचांनी घेतली उंचीची दखल. पंचांनी उंची दखल घेतलेली आहे. हा डेड बॉल आहे की नाही. पिचिंग नेमकी कुठे झालेली आहे खेळपट्टीवर
चला आपण जाऊया पुन्हा एकदा क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये आणि बॉल नेमका कुठे पिच झालाय त्यानंतर मग पुढे आपण निर्णय तसा अपडेट करणार आहोत स्कोर कार्डवर. मुख्य आयोजक अतुल उर्फ पिंटू भाऊ महागडे, महाराष्ट्र पोलीस सागरदादा शेडगे, विश्वनाथ उर्फ बुवाभाऊ पवार, चेतनजी बाठे आणि डी स्पोर्ट्स मित्र परिवार यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे आपण ही स्पर्धा पाहत आलेलो आहोत. आणि म्हणूनच सर्व आमच्या पुरस्कर्त्यांचं, मार्गदर्शकांचं, हितचिंतकांचं आम्ही मनपूर्वक आभार या स्पर्धेनिमित्त व्यक्त करत आहोत, ज्यांनी नेहमीच पिंटू भाऊंच्या शब्दाला मान देत असताना जे मागितलंय त्यापेक्षा दुप्पट देण्याचं काम केलेलं आहे. धन्यवाद आमच्या सर्व पुरस्कर्त्यांचा. चला निर्णय तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळेलच. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षातून तो कॉल तुम्हाला ग्राफिक्सच्या माध्यमातून स्क्रीनवर पाहायला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीने कालपासून क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सने सुद्धा प्रेक्षकांपर्यंत अचूक अपडेट्स पोहोचवलेले आहेत. चला लगेच निर्णय येऊ द्या. आपण खेळाडूंनी आपापल्या जागेवर थांबा, निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. खेळाडूंनी आपापल्या जागेवर थांबा. चला बॅटर्स, चला. यस, अंपायर डिसिजन इज वी आर वेटिंग फॉर इट. बॉल नेमका कुठे पिच झालाय. पंचांचा निर्णय तर वाईड आहे, पण पिचिंग आपण तपासतोय. चला, वाईड बॉलच कंटिन्यू राहील. उंचीची दखल घेत असताना पिचिंग ओके आहे, पिचिंग ओके आहे, म्हणून हा नो बॉल. म्हणजे 1 फॉर द ओव्हरची सूचना गेलेली. येस, हा नो बॉल आहे. या अगोदर 1 फॉर द ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळाली होती, तर हा नो बॉल आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे. धावसंख्या पोहोचते आता 33 धावा. ऑन दी टोज, बाउन्सर स्पेशलिस्ट. काय गोलंदाजी ओमकारची आहे. म्हणजे या अगोदर 1 फॉर द ओव्हरची सूचना देऊन सुद्धा धाडस लागते अशी गोलंदाजी करण्यासाठी, आणि ओमकारने ते धाडस स्वीकारलं. आणि काय पिचिंग आहे, काय पेस आहे, काय कंट्रोल आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ, परफेक्ट बॉलिंग. यावेळेस पुन्हा एकदा परत पाहूया. बॉल हवेत आहे आणि जाईल मिड विकेट सीमारेषा पार. उचलली जबाबदारी आणि स्ट्रोक खेळला. लय भारी अजय पुराणिकचा हा षटकार. चला चला, क्षेत्ररक्षकांनी एकत्र येऊ नका प्लीज. अजूनही दोन्ही संघांकडे हा सामना आहे. चला, पुढचा सामना लगेच सुरू होणार आहे. क्रिल टेक्नॉलॉजी खराडी आणि सिद्धिविनायक क्रिकेट क्लब, दोन्ही संघांच्या मेंबर्सचे लगेच रेडी राहायचं आहे. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आपण क्षेत्ररक्षण करून मैदानाचा ताबा घ्यायचा आणि क्रिल टेक्नॉलॉजी खराडी आपले 2 फलंदाज तयार ठेवायचे आहेत. सामना शेवटच्या षटकावर. 6 चेंडू 11 धावांची गरज आहे. प्रेक्षक मला असं वाटतं क्रिक लाईव्ह स्पोर्ट्सच्या युट्यूब वाहिनीवरून आज हलणार नाही, कारण पहिल्या सामन्यामध्ये प्रेक्षकांना तो आनंद मिळाला. पिंटू भाऊ, काल 90% सामने शेवटच्या षटकापर्यंत पोहोचले आणि आज सुद्धा तीच परंपरा आपण जोपासणार आहोत. जे काम खऱ्या मनानं केलं जातं त्या कामाला यश मिळतं आणि खऱ्या मनाने आयोजित केलेली स्पर्धा आहे मानाचा करंडक. आणि म्हणून पाहूया, मानाच्या करंडक मध्ये सर्व सामने हे स्वाभिमानाने खेळावे लागतात. सर्व सामन्यामध्ये सर्व संघमालकांची प्रतिष्ठा पडायला लागते. पण पाहूया आता अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट्स फाउंडेशन की सचिन ढवळे सर प्रहार 11 शेवटच्या षटकासाठी स्ट्रायकर्स एंडला अशोक गायकवाड खेळत आहेत, ज्यांचा वैयक्तिक स्कोर आहे 20. अजय पुराणिक काय खेळले, 3 बॉल फेस केलेत, पण शेवटच्या बॉलवर षटकार खिसलाय. फ्री हिट चा फायदा श्री सचिन ढवळे सर प्रहार 11 या संघाला 2दा झालेला आहे. तर पाहूया या शेवटच्या षटकाची जबाबदारी उचलतायत हर्षवर्धन सांगळे. 6 चेंडू 11. प्रेशर मोमेंट आहे. शेवटचे 6 बॉल, शेवटची 5 मिनिटं. या सामन्यामध्ये कोण जिंकणार, या स्पर्धेमध्ये कोण टिकणार, कोण पुढच्या फेरीमध्ये दाखल होणार, त्या प्रश्नाचं उत्तर पुढच्या 5 मिनिटांमध्ये. हर्षवर्धन, पहिल्याच बॉलवर हर्षवर्धनने बॅरियर ओलांडलेला आहे, पण सुदैवानं डेड बॉल. सुरुवात डेड बॉलने झालेली आहे. हर्षवर्धन सांगळे हा प्रेशर झेलणारा गोलंदाज आहे, म्हणूनच महेश शिंदे यांनी हर्षवर्धनला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलं होतं. पण दादा गायकवाड पहिल्या षटकापासून तो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि दबाव काय आहे ते दादाला माहित नाही. 6 चेंडू 11 धावा. हर्षवर्धन ओव्हर द विकेट. कंट्रोल खूप चांगला आहे हर्षवर्धनचा. ऑफ कटर साठी तो ओळखला जातो आणि त्याच गुणवत्तेवर काम करत असताना त्यांनी या षटकाची सुरुवात ही डॉट बॉलने केलेली आहे. संघर्ष दोन्ही खेळाडूंना करायचा आहे, हर्षवर्धनला सुद्धा आणि दादाला सुद्धा. पण म्हणतात ना, या जगामध्ये संघर्ष या शब्दाला महत्व नाही, संघर्ष करणाऱ्याला महत्व आहे.
संघर्ष केलाय दादाने आणि दादाची दादागिरी डीडी स्पोर्टच्या या मैदानावर बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पार येतोय अफलातून चौकार. पहिला बॉल होता हर्षवर्धनचा, दुसरा बॉल दादाचा. 4 चेंडू जिंकण्यासाठी 7ची गरज आहे. प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण करणारी स्पर्धा, मानाचा करंडक. अजूनही तर्क वितर्क लावले जातात, पण कोण जिंकेल यावर शिक्कामोर्तब केलं जाणार नाहीये. 4 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. तडजोड करून चालणार नाही, फक्त करायची तोडफोड. ती चालू आहे अशोक गायकवाड यांच्याकडून. पण पुढचे 2 बॉल जर अचूक टप्प्यावर, अचूक लाईन अँड लेंथवर हाताळले गेले तर हर्षवर्धन कडून अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट्स फाउंडेशन या संघाचं पुनरागमन होऊ शकते. क्षेत्ररक्षणामध्ये अदलाबदली केली जाते, पण काय खेळलाय. निम्म्या धावा तर दादाच्याच आहेत. 24 वर तो खेळतोय, धावसंख्या 43. 4 चेंडू 7ची गरज. अजूनही डावपेच आखले जातात, अजूनही अदलाबदली केली जाते, पण पाहूया ती अदलाबदली, तो घेतलेला वेळ फायदा ठरेल का. कारण एका बाजूने कायदा दादा गायकवाड यांनी हातात घेतलेला आहे. दादाकडून संघाचा फायदा होतोय. पुढचा बॉल महत्वाचा आहे. पुढच्याच बॉलवर सामन्याचा निकाल स्पष्ट होईल का, की पुढच्या 2 बॉलवर हर्षवर्धन सांगळे आपल्या अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट्स फाउंडेशनचा किल्ला लढवण्यासाठी सशर्त मेहनत घेतील. टाळ्यावून जाऊ द्या दोन्ही संघांसाठी, टाळ्यावून जाऊ द्या अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट्स फाउंडेशन आणि सचिन ढवळेसर प्रहार 11 या संघासाठी. 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. खूप महत्वाचा सामना. वेळ महत्वाची आहे, खेळ महत्वाचा आहे. जर वेळेला महत्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्व देईल. पण वेळ कोणाची, अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट्स फाउंडेशनची की वेळ सचिन ढवळेसर प्रहार 11ची. पाहूया पुढच्या 4 बॉलवर नेमकं काय घडते. अजूनही क्षेत्ररक्षकामध्ये अदलाबदली चालू आहे, चर्चा चालू आहे, पण चर्चा करताना वेळ घेऊ नका. आणि संपवला सामना जवळपास. दादाची दादागिरी आपल्या मैदानावर सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ आलंय दादा नावाचं. हर्षवर्धन सांगळे अजूनही सामना त्यांच्याकडे घेऊन जाण्याची क्षमता आहे. 3 चेंडू 1ची गरज, पण नाही, दादाने ती जागा दिलीच नाही. ठणकावून सांगितलं मैदानांचं आणि दबदबा सुद्धा आमचा. दादाची दादागिरी आजच्या या पहिल्या सामन्यामध्ये सामना जिंकलाय श्री सचिन ढवळेसर प्रहार 11 हार्ड लक टीम अनिल भाऊ भूमकर स्पोर्ट्स फाउंडेशन. पुण्याच्या मातीत पेटल रण, रबर बॉलचा विश्व इथं धन. एकच स्वप्न, एकच झेंडा. चला चला आपण पुन्हा एकदा ती सूचना मला आयोजकांच्या वतीने मिळते की पहिल्या डावाच्या किंवा दुसऱ्या डावाच्या पहिल्या 4 षटकांसाठी 20 मिनिटं तुम्हाला मिळतील. नाहीतर मग जिकडे 20 मिनिटं संपतील 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घेण्यात येतील. चला आपण जाऊया पोस्ट मॅच प्रेझेंटेशन सेरेमनीकडे. त्या ठिकाणी सच्च असतील सौरगे सर आणि पुढचा सामना सुरू होईल. पहिल्या डावासाठी आवाज ऐकूया गोपी जाधव सरांचा. इट्स सपोर्टिव्ह. थँक्यू. घोषणा मी करतोय. आदरणीय सचिन ढवळे सर जे नेहमीच खेळाडूंसाठी प्रेरणा ठरलेले आहेत, तर दादाच्या या झुंजार खेळीसाठी आदरणीय सचिन ढवळे सरांच्या वतीने 5,000 रुपयांचं बक्षीस अशोक गायकवाड अर्थात दादा गायकवाड यांच्यासाठी. चला जाऊया विनोद चौरगे सरांच्या दिशेनं. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आपले प्लेयर ऍड करायचे प्लीज. सिद्धिविनायक क्रिकेट क्लब आपले प्लेयर ऍड करा फास्ट. चला एक मेंबर या, आपले प्लेयर ऍड करा. विनोद चौरगे सर चला आपण विनोदमेचा पुरस्कार द्यायचा आहे. पुढील आवाज पुढच्या सामन्यामध्ये कोकण रत्न गोपी जाधव सरांचा. थँक्यू.